सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग. सो आज दिनांक 16 मार्च 2025 आणि आज आहे रविवार. तर पुन्हा एकदा निघालं एका छोट्याशा राईडवर. मी निघालो आहे लोणावळ्याला. अराऊंड 130-120 किलोमीटरची ही राईड असणार आहे. आणि लोणावळ्याला कुठे जातो आहे ते तुम्हाला मी मोटो ब्लॉग सेटअपमध्ये सांगतो. ऑलरेडी आता 6:30 झालेत आणि उजेड पण झाला. एवढ्या लेट मी निघत नाही. सो त्यामुळे आता मी डायरेक्ट मोटो ब्लॉग सेटअपमध्ये भेटतो. तुम्हाला एकदा बाईक दाखवतो. सो अशी आपली बाईक अविरा. फक्त एक टँक बॅग कॅरी केलं आहे बस, बाकी काहीच नाही आहे. कारण वन डेमध्ये रिटर्न यायचं आहे, त्यामुळे मग मी काहीच कॅरी केलं नाही आहे. सो आता इथून निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट मी मोटो ब्लॉग सेटअपमध्ये भेटतो. सो आताच मी वाशी ब्रिज क्रॉस केला आहे आणि आता आहे JNPT रोडवर. सो आपल्या आजचं राईडचं वैशिष्ट्य म्हणजे मी जात आहे प्रति पंढरपूर, जे की आहे लोणावळ्याला. सो त्या अगोदर मी जाणार आहे महडला. महडचा जो वरदविनायक गणपती आहे त्याचं दर्शन घेणार आहे. त्यानंतर मी जाणार आहे प्रति पंढरपूरला. सो जोगेश्वरी टू महड आहे 81 किलोमीटर्स आहे आणि महड टू प्रति पंढरपूर 30-40 किलोमीटर्स आहेत. तो टोटल आपले किलोमीटर्स होतील 130-140 किलोमीटर्स होतील. सो असं काही आपला रूट आहे आजचा. सेम असणार, ओल्ड मुंबई पुणे हायवेने जायचं आपल्याला. तर मग एक राईट येईल खालापूरच्या नंतर, तिकडून मग महडला जायचं आहे. त्यानंतर मग परत आपण बाहेर येऊ, मुंबई पुणे जॉईन करू. त्यानंतर मग दुधीवरे खिंड आहे ती आपण पास करून प्रति पंढरपूरला जाणार आहोत. सो आजचा असा प्लॅन आहे. सो दरवेळीप्रमाणे ही पण आपली राईड अनप्लॅन राईडच आहे. मी फक्त रील्स बघितली होती प्रति पंढरपूरची. सो त्यावर मी ठरवलं की एका दिवसात तर पंढरपूर होणार नाही. सो त्यामुळे आपण या ठिकाणी जाऊन येऊ शकतो प्रति पंढरपूरला. सो त्यामुळे मी ती रील्स बघितली आणि ते ठिकाण डिसाईड केलं की या संडेला आपल्याला इथे जायचं आहे. त्यानंतर मग परत एक विचार केला की नुसतं प्रति पंढरपूर करून चालणार नाही, अजून एक कोणतं ठिकाण आहे जे आपण करू शकतो की ते त्याच रूटवर असेल. नंतर क्लिक झालं की महडचा वरदविनायक गणपती आहे, त्याचं पण आपण दर्शन घेऊ शकतो. त्यामुळे मी ते ठिकाण पण डिसाईड केलं की त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. आणि राईडला सुरुवात केली. सकाळी उठलो, बाईक स्टार्ट केली आणि निघालो. ते 4 किलोमीटर्स कंप्लीट झाल्यात अजूनपर्यंत. आणि सकाळी फक्त मी चहा पिऊन निघाला घरातून. त्यानंतर मी काहीच खाल्लं नाही. आणि आता असं माझं डिसाईड झालं की आता मी कुठेच थांबणार नाही. डायरेक्ट मी वरदविनायक गणपतीचं दर्शन घेऊनच नंतर मी ब्रेकफास्ट वगैरे काय करायचं असेल तर करीन. पण असं काही माझं अजून डिसाईड नाही झालं आहे, बघू. आज मी लेट निघालो आहे म्हणून मला एवढे बायकर्स वगैरे दिसत नाही आहेत. नाहीतर दरवेळी मला सुपर बाईक्स बघायला मिळतात, पण यावेळी असं नाही आहे. यावेळी बायकर्स एवढे नाही आहेत. म्हणजे मी लेट निघालो ना, आता वाजले 8:30. सो त्या टायमाला कोण एवढं येत नाही. सो आता सगळे रिटर्न जातात आहेत त्या टायमाला. आज मी लेट राईड का स्टार्ट केली, कारण जर लवकर स्टार्ट केली असती तर मी उजेड व्हायच्या अगोदरच मी इथे पोचलो असतो. सो त्यामुळे मग तुम्हाला काही दाखवता आलं नसतं. त्यामुळे मी लेट राईड चालू केली. आणि हे ठिकाणं कशी जवळ आहेत, म्हणजे 120-110 किलोमीटर्स आहेत, म्हणजे काहीच नाही आहे. कारण महड 80 किलोमीटर्स आहेत. सो त्यामुळे मग मी ते उजेड व्हायच्या अगोदरच जर मी तिथे पोचलो तर तुम्हाला काय दाखवणार. म्हणून मग मी ठरवलं की जरा लेटच निघूया. म्हणजे 6:30 वाजता मी राईडला सुरुवात केली. जनरली मी 6:30 वाजता पनवेल क्रॉस वगैरे करतो, पण यावेळी मी 6:30लाच राईड स्टार्ट केली. बाकी मला कुठे थांबायचं नव्हतं, कारण कालच मी बाईकचं फुल टँक आणि टायर प्रेशर वगैरे सगळं चेक करून घेतलं होतं. त्यामुळे मला अजून कुठे थांबायचं नव्हतं. त्यामुळे मी डिसाईड केलं की जरा लेटच निघूया. आता लेट निघालो आहे तर मला जास्त आता गर्दी मिळेल दर्शनासाठी.
कारण गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची जास्त गर्दी होते. तर आता बघू कसं काय आहे ते, तिकडे गेल्यावरच समजेल. लास्ट आपली राईड झाली होती ती झाली होती उसगाव डॅम. तेव्हा पण मी सोलोच राईड करत होतो आणि आता पण मी सोलोच राईड करतो आहे. आणि आता खोपोली आहे 27 किलोमीटर आहे खोपोली इथून. हा रूट तुम्ही खूप वेळा बघितला असेल माझ्या व्लॉगमध्ये, कारण मी आता लास्ट टू लास्ट राईड केली होती जी एकविरा राईड, तर तेव्हा पण मी याच रूटने गेलो होतो. सो मित्र मला विचारतात की तू एकटा कसा राईड करतो, तुला कंटाळा वगैरे येत नाही का, सोलो राईड करणं म्हणजे बोरिंग असतं. मी बोललं असं काही नसतं, आपल्यावर डिपेंड असतं की आपण कसं एन्जॉय करतो आहे. आता मी सोलो राईड करतो आहे म्हणजे शांतपणे गाणी ऐकत वगैरे असं काही राईड नाही करत आहे. माझ्या हेल्मेटमध्ये ब्लूटूथ वगैरे इंटरकॉम वगैरे काहीच नाही आहे. सो मी तुमच्याशी कन्व्हर्सेशन करतो, तुमच्याशी बोलतो आणि ही राईड एन्जॉय करतो, म्हणजे हे व्ह्यूज वगैरे सगळं एन्जॉय करून चालत असतो. सो ते इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि ग्रुप राईडचं बोलाल तर ग्रुप राईड पण चांगलीच आहे. तसं पण वेळी अडचणीला मदत मिळून जाते. जेव्हा पण काही इश्यू येतो तेव्हा आपल्याला मदत मिळून जाते. संडे गेला ना की मंडेला ऑफिसला गेल्यावर प्रत्येक मित्र विचारतो मला की काल कुठे गेला होतास. मी बोललो या ठिकाणी गेलो होतो. ते बोलतात की त्या ठिकाणी जाऊ नकोस, खूप ॲक्सिडेंट वगैरे होतात, गाडी कशी मारतात. तर त्यांना मी एकच आन्सर देतो, जर मरणाची भीती असती ना तर ह्या हत्याराचा मी नादच केला नसतं. खरंच सांगतो, परत ऐका वाक्य, जर मरणाची भीती असती ना तर ह्या हत्याराचं मी नादच केला नसता. खरंच, कारण ना मी ठरवलं होतं, लहानपणी ठरवलं होतं की मी बाईक नाही घेणार, मी घेईन तर डायरेक्ट कारच घेईन. सो पण बाईक शिकलो आणि आज माझ्याकडे अविरा आहे. आणि जी फिलिंग आहे ना आताची बाईक राईड करण्याची ती एक नंबर आहे. खूप छान फिलिंग आहे ते. सो माझं जे मत होतं की बाईक एक रिस्की आहे, बाईकवर जाणं राईड करणं वगैरे, ते सगळं रॉंग होतं. आपल्यावर डिपेंड असतं, सगळे कंट्रोल्स आपल्या हातात आहेत. टच, ब्रेक, स्पीड लिमिट वगैरे सगळं आपल्या हातात आहे. सो बाईक राईड रिस्की नाही आहे, आपल्यावर डिपेंड आहे. आपण कसं बाईक राईड करतो आहे तेवर डिपेंड आहे. प्रत्येक राईडला माझं सेम सिच्युएशन आहे, रात्री मला झोप लागत नाही दुसऱ्या दिवशी जर मला राईडला जायचं असेल तर. कारण वेगळ्या ठिकाणी जायचं आहे, वेगळी एक्साइटमेंट वगैरे सगळं वेगवेगळं असतं, त्यामुळे मला अजिबात झोप लागत नाही. सो इथून खालापूर 5 किलोमीटरवर आहे आणि त्यानंतर मग आपल्याला महडसाठी एक राईट टर्न घ्यायचा आहे. सो आता मी पोचलो आहे खालापूरला, माझ्या राईट साईडला. इथून जर तुम्ही राईट टर्न घेतलात तर तुम्ही खालापूरला जाणार. आणि या रूटला पण आपण गेलो असतो, पण आज आपलं डेस्टिनेशन आहे ते वेगळं आहे. तिथे पण पालीला बल्लाळेश्वर आहे. सो तो एक गणपती आहे, त्या गणपतीचं पण आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. पण बघू इन फ्युचर जर कधी पॉसिबल झालं तर त्या रूटवर जाणं. सो हा आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि बाईक पार्किंग वगैरे सगळं त्या साईडला आहे. सो आता बघूया बाईक पार्किंग कशा प्रकारे आहे ते. ही मंदिराची मागची बाजू आहे आणि इथून तुम्ही फिरून जावं लागेल. इथून फिरून आल्यावर तुम्हाला हा प्रवेशद्वार, मेन प्रवेशद्वार हा आहे. श्री गणपती संस्थान महड श्री वरद विनायक मंदिर प्रवेशद्वार हे मेन मंदिर आहे आणि इथून तुम्ही येऊ शकता. इथे बाईक पार्क करून किंवा बाईक पार्किंगची सोय तिकडे पण आहे. सो तुम्ही कुठेही लावू शकता बाईक.
मी तर आता सध्या इथेच लावतो आहे कारण गर्दी नाही आहे आणि लगेच दर्शन होईल म्हणून मी इथेच पार्क करतो आहे. खूप छान दर्शन झालं आणि लाईन पण कमीच होती. सो या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर हे देऊळ आहे अष्टविनायकापैकी एक देऊळ आहे आणि अष्टविनायकातला चौथा गणपती म्हणजे महडचा वर्धविनायक म्हणून ओळखला जातो. आणि असं सांगितलं जातं की ही जी मूर्ती आहे ती पुरातन काळातली आहे आणि ही मूर्ती आहे ती स्वयंभू असून इथल्या तलावात ती 1690 साली ती सापडली होती. देवाचा गाभारा आहे तो पेशवाकालीन आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनपर्यंत मी जेवढे पण बाप्पाचे दर्शन घेतलं आहे ते फक्त मी लांबूनच घेतलं आहे, पण इथे असं नाही आहे. इथे तुम्हाला मूर्ती जवळ जाऊन दर्शन दिले जाते. सो खूप छान पद्धतीने दर्शन झालं इथे महडला. मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला 80 किलोमीटर्स लागतील इथे येण्यासाठी. मुंबई पुणे ओल्ड हायवेपासून 1 किलोमीटर आतमध्ये आहे हे देऊळ. जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर पुण्यावरून तुम्हाला पण 80 किलोमीटर्सच लागतील इथे येण्यासाठी. आणि इथून जे प्रतीश पंढरपूर आहे ते आहे 30 किलोमीटर्स. सो पुढच्या राईडला आपण सुरुवात करूया. आता पूर्ण आला आहे मुंबई पुणे हायवेवर आणि महाडवरून निघाला आता मी जातो आहे प्रती पंढरपूर जे की आहे लोणावळामध्ये. सो आता बघू, आता खोपोलीला थांबून थोडंफार काहीतरी खाईन कारण आता वाजलेत 11:15. 9:30च्या दरम्यान मी इथे पोचलो होतो आणि एवढा वेळ मी थोडा वेळ मंदिरात बसलो होतो कारण आपल्याला काय घाई नाही आहे, कुठे जायचं नाही आहे, त्यामुळे थोडा वेळ बसून आराम केला आणि आता निघालो आहे पुन्हा एकदा. सो आत्तापर्यंत 97 किलोमीटर्स कंप्लीट झालेत आणि आता दुपारचे वाजले आहेत 11:15 आणि गरम तर खूप होतं आहे, खूप गरम होतं आहे. आणि मेन म्हणजे आज मी रायडिंग जॅकेट घातलं नाही आहे, वेअर केलं नाही आहे. ॲक्च्युली ते धुतल्यामुळे ना ते सुकलं नाही आहे, सो त्यामुळे मी ते वेअर केलं नाही आहे. आणि आता लोणावळ्यामध्ये पोचलो आहे मी. लोणावळ्यामध्ये पोचलो आणि ट्रॅफिक मिळालं नाही असं कधी होणारच नाही. सो त्याच ट्रॅफिकमध्ये अडकलो आता. 10 मिनटं झाली त्या ट्रॅफिकमध्ये. पूर्ण बघू शकतो पूर्ण जाम आहे. लोणावळ्यामधून आतमध्ये आलो आहे आणि लोणावळा आपला मेन बाजार आहे ना तिथूनच एक राईट टर्न आहे. तो राईट टर्न घेऊन आपल्याला सरळ यायचं आहे. असा रस्ता येईल, गावागावातला रस्ता आहे पूर्ण. माझा फेवरेट रोड आहे. गावागावातला रस्ता म्हणजे माझा फेवरेट कारण हे असे निसर्ग बघायला मिळतो इकडे आतमध्ये आल्यावर, जो तुम्हाला हायवे राईडवर बाहेर बघायला मिळत नाही. आणि आता आपण दुधीवरे जे खिंड आहे ना त्या खिंडाकडे चाललो आहे. इथून वरती गेल्यावर ती आपल्याला खिंड लागेल आणि हीच ती दुधीवरे खिंड. तिथून मग आतमध्ये आल्यावर ना एक राईट टर्न आहे. ते मंदिर आहे समोर आहे ते व्हाईट कलरचं आणि असे रस्ते आहेत. सो हा एक रस्ता आहे जो तुम्हाला पूर्ण मंदिरापर्यंत घेऊन जाईल असं मला वाटतं आहे. बघू आता पुढे काय पार्किंगची सोय वगैरे आहे का. प्रती पंढरपूर कार पार्किंग. आणि आता इथे मी पोचलो आहे प्रती पंढरपूरला आणि हा त्याचा गेट आहे. इथून एंटर करायचं आहे. बाईक पार्किंग तिथे केले मी. आता दुपारचे वाजलेत 1 वाजले आता आणि आता जातो मी प्रती पंढरपूर मंदिरात. सो अशी पायवाट आहे नॉर्मल आणि तो मागे पाहताय तो गेट आहे. सो थोडंसं तुम्हाला चालावं लागेल वरती, थोडं लांब आहे मंदिर. मंदिरात जाऊन दर्शन घेतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. हा जो रस्ता आहे तिथून आपल्याला वरती यायचं आहे आणि माझ्या समोर बघताय ते मंदिर आहे. त्या मंदिराच्या दिशेने जातो आता मी. सो तुम्हाला समजणार पण नाही, कोणी आला तर इकडे समजणार की मंदिर आहे म्हणून इथे, कारण एकदम झाडाझुडपात दडलेलं हे मंदिर आहे.
आणि इथे वरती गाड्या वगैरे येत नाही, पार्किंग खालीच आहे. आता मी पोचले मंदिराच्या जवळ. माझ्या समोरच मंदिर आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मंदिराचा कसा आहे तो. सो हे आहे प्रति पंढरपूर मंदिर. असा व्ह्यू आहे. इथून आतमध्ये एंटर करायचं आहे. जर आतमध्ये एंटर करायचं जर आतमध्ये शूट करण्यास परवानगी असेल तर मी नक्की दाखवेन तुम्हाला. आणि इथून आपण आलो समोरून. हा रस्ता आहे आणि मेन जो रस्ता आहे तो तिथे आहे समोर. तो आधी मी दर्शन घेऊन येतो. मंदिरातून दर्शन घेऊन निघाला होता. खूप छान दर्शन झालं. कोणी नव्हतं, 4-5 माणसंच फक्त होती. आणि मंदिरात खूप शांतता आहे. पण मंदिराचा एक रूल आहे की मंदिरात पण आणि मंदिराच्या बाहेर पण कोणीही शूटिंग करू नये, म्हणून मी काहीच शूट नाही केलं. एवढेच आजची आपली राईड होती. पूर्ण आता टोटल झाले आहेत 116 किलोमीटर झालेत आणि आता परतीचा प्रवास चालू झाला. सो मी सेम त्याच रूटने जाणार आहे ज्या रूटने मी आलो होतो. सो सेम तेच दाखवण्यात काही मजा नाही आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. खूप छान असं मंदिर आहे आणि आपल्या मुंबईपासून म्हणजे जोगेश्वरीपासून 110 किलोमीटरवर हे मंदिर आहे. आणि जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर 60 किलोमीटर्सवर हे मंदिर आहे. आणि या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणींसोबत. त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन. आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम ID आहे. इथे जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा. सो स्टे ट्यून, राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स.